तर जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा साईराज स्वागत करतो का नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, खूप दिवसांनी एकदम धमाकेदार असा व्हिडिओ आणला आहे आपल्या यूट्यूबवर. तर आता आहे ना, तुम्हाला माहिती असेल पाऊस पडतोय आणि पाऊस पडायला सुरुवात झाली की तुम्हाला माहिती असेल का आपल्या कोकणामध्ये आणि शेती करतात, भात शेती. तर त्याची प्रोसेस कशी चालू होते तर ते तुम्हाला दाखवणार आहे. तर आज आत्ता आधी तिथे पूर्ण नांगरणी करून घेत आहेत. आवाज तुम्हाला येतच असेल मशीनचा बॅकग्राऊंडला. तर आत्ता आधी नांगरणी करून घेणार आहेत आणि बघूया पुढे. आज बहुतेक दुपारी लावणी करतात की काय माहिती नाही, बघूया. चला तर आता व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि शेअर पण करा. चला तर ते पाहू शकता आता मळे आधी नांगरून घेतात सगळे आणि इथे आपलेच माणसं ती वांग्या का काहीतरी करतो आहे. तर इथे 2 ट्रॅक्टर आणलेले आहे आपण नांगरायला, हा एक आहे आणि तो एक आहे. आणि त्यांनी आपण हे आपले इकडचे 4 मळे जे आहेत नांगरून घेणार आणि बघूया आता लावणी कधी आहे करतात. वांग्या काय लावणी कधी करणार? आज कधी? दुपारी? तर मित्रांनो, मंगळ्याला आपल्याला सांगितलं आहे आता दुपारी लावणी करणार आहे आपण. आजचा हा ब्लॉग पण मोठा होईल पण एकदम स्पेशल असा ब्लॉग होणार आहे, कारण की आपल्याला बघायला मिळणार कोकणामध्ये कशा प्रकारे आपल्याकडे शेती केली जाते आणि तो भात कसा म्हणजे लावणी आणि कशी केली जाते तीही आपण या व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तुम्हाला. तर बघा, तर ही नांगरणी केलेली आहे. आता जमीन पूर्ण आधी भुसभुशीत आणि चिखल करून घेतलं जातं पूर्ण, मग लावणी केली जाते. तर चला बघूया मांग्या का काय करतो आहे. मांग्या कान त्याचे टायर काढलेले आहेत आणि जे नांगरते ते त्याचे काय म्हणतो फॅन्स काहीतरी टाईपमध्ये असतात. फॅन्स की काय मला ते माहिती नाही त्याला काय म्हणतात. मांग्या त्याला विचारूच, पण तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा तुमच्या इथे काय बोलतात त्याला. चला तर हां हां आता मग आत्ता आधी आपण नांगरून काय करणार नेमकं? हां 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 म्हणजे चिखल तयार करून मग आपण लावणी करणार. ठीक आहे. तर चला आता मंग्यात इथे सुरुवात करतो आहे. बघा आता मशीन आधी स्टार्ट कशी करायची तुम्हाला दाखवूया. आता मशीन आधी स्टार्ट कशी करतात नेमकं काय? हां ऑन केलं मी. हां रेग्युलेटर आहे, हां स्पीड आहे हां आणि हा क्वाक हां चालू केला आहे पेट्रोलचा. हां तर ठीक आहे. चला आता बघूया मग आता कशा प्रकारे करत आहे बघा. आता आपली नांगरणी झालेली आहे. आपण सुरुवात केलेली जवळपास 10-10:30च्या दरम्यान आणि आता 12-12:30 होत आले आहेत आणि नांगरणी आपली झालेली आहे बघा. चारीच्या 4 मळे आपण पूर्ण केलेले आहे. हा मळा अर्धा ओमनी केला आणि अर्धा मी केला, तिथे तो मी केला पूर्ण आणि इकडचे 2 दादान केला नाही. आता मांग्या अर्ध्यान जरा रिलॅक्स होतं नसतं की जेवत आहेत. आपण पण जेवूया. आता दुपारी लावणी आहे तेव्हाच भेटूया. चला तर तसं मागाशी नांगरणी आणि झाली पूर्ण मळे नांगरून. आता आपण पाणी लावलं आहे मळ्यात आणि आशूची जरा कंडिशन म्हणतात भारी केला ना एकदम. आईच्या गावात गाईच दाखवतो मला दाखवतो. म्हणजे जे एन्जॉयमेंट, खरी लाईफची जी एन्जॉयमेंट असते ना ती तुम्हाला दाखवतो मी. आत्ता मळ्यात आपण आलेलो आहे. तुम्हाला मेन एन्जॉयमेंट कशी असते ना आयुष्याची ती दाखवतो. आशूसारखी जो करेल तोच खरा. बघा तर इथं मळे आपले पाणी सोडलेला मळ्यात आशीर्वाद पडलो असतो. आशू बघा, आशू आशू हाय कबी हाय कर. त्याला म्हणतात खरी बाई लाईफ जगायची तर अशी जगायची. हय ट्रॅक्टर चालले जात आहेत. हे ओम
थांबा आपण इकडे जाऊया. होय थांब शिबी. होय तुला कसं वाटतंय? कोणची शेती आहे तुझी आहे की काय? हे बघा मायात पाणी सोडलेलं आहे पूर्ण. आपण उतरलेलो नाही अजून, थांबलो आहे कारण की रोपं आता येतील. रोपा म्हणतो भाताची दाढी येतील ती लावायचे. मग घ्या बघा आपला. आणि आशूला बघण्यासाठी आहे ना पब्लिक बघा किती आहे. आता गेलीत थांबा बघा. ते छाया काकी आणि आराध्या होती. ते बघा जाते तिकडे मम्मी आणि हा बघा आईच्या गावात. हे बघा पाणी त्यावर कसला झाला एकदम भारी एकदम विषय. आणि इथे आमचा पोरगा बघा. पोगा तुला कसं वाटतंय आता? हे जो वारीत केला हे पोगा. आपण काय बोलणार आहे? इथे तू काय बोलणार आहेस आता? अंकू अंकू नाव काय तुझं? अश्वती श्रीनाथकर मुकाम शिवनगर तालुक्याचे नेत्रा गिरदेश भारत खंडाचे. आता तू काय करतोयस? आता मी इकडे आंघोळ करतो इकडे. मग शेती कोण करतोय? लावणी कोण करतोय? लावणी तो करतोय. कोण तो? तो करतोय. हा मग तू काय करतोय? इकडे आंघोळ करतोय. बघू कर जा. कुबी कुबी हाय कर. ये लवकर ये इथे. आता तुला आंघोळ करून कसं वाटलं? मस्त वाटलं. मग आंघोळ कुठल्या गार पाण्याने केलीस की गरम? गार पाणी. कुठलं आहे? विहिरीच्या की? मग तुझं घर कुठे आहे? हे तुझं घर आहे? तू काळा कशा झालास? मस्त झाला. हा काय आहे? आणि तू कोण आहेस? पोगा की पोगी? ओके हाय कर. हाय कसे आहेत विचार मित्रांना. मित्रांनो कसे आहेत बोल. मित्रांनो बोल. गुड बाय बोल. गुड बाय. चला मी चाललो. हे इथे जे आहे ना हे माळा पूर्ण पाण्यात भिजवून घेणार जेणेकरून इकडे आता हे 2 जे ट्रॅक्टर आहेत ते परत एकदा फिरवणार. म्हणजे आपण जशी मागाशी नांगरणी केली तशीच परत एकदा होणार ह्या पाण्यामध्ये. आणि ती माती जी आहे ती परत एकदा नांगरली जाते. त्यामुळे हे आधी त्याच्यात पाणी सोडलं जातं आणि रोप म्हणतो सॉरी जी डाळ असते ती नीट उभी राहावी त्यासाठी पाणी लावलं जातं. मंग्यात आणि बसला इथे. ते पण मशीन चालवत होते. म्हणा माझी कंडिशन बेकार आहे. मी मस्त एकदम एन्जॉय करतो भाई. तर तुम्हाला इकडे दाखवतो आणलेली. हे बघा हे अशा प्रकारे असतात. यांना दाढी म्हणतात. दाढच म्हणतात ना काहीतरी. दाढ ती आहे. हे बघा लावणी चालू आहे. तर बघूया किती लागत आहेत. इथे सुरुवात तर केला नाही आहे. आता इथे ही लावणी चालू आहे. मंग्या काला विचारूया आता कशा प्रकारे होणार आहे लावणी. मंग्या का आता ही लावणी कशा प्रकारे आपण करणार? आता ही तिकडे कोटी लावायचं रोप केलं ना. हां ह्या कोटी देणार, ह्या कोटी, मग त्या कोटी. आता साधारण किती म्हणजे एका कोटीत किती साधारण हे दाढीचे लागतात? पंढर 1.5 क्रेट लागणार एका कोटी. ही कोटी मोठी ते 2.5 लागेल. 2.5 रोप
आणि मग आता ह्याला कंटिन्यू पाणी द्यायला लागत असणार ना. हा पाऊस असेल तर पाणी द्यावं लागणार 4 दिवसांनी. ओके. आणि आता हे जे आपण पाणी सोडलं मळ्यात आणि त्याच्यानंतर परत हे जे ट्रॅक्टर फिरवतं याला काय नेमकं म्हणतात? चिखल चिखल. लावणीसाठी चिखल तयार करायला. हां, म्हणजे जेणेकरून ती दाड आहे ती नीट उभी राहावी. आणि लावताना आपल्या हातात घ्या नको, नरमपणा मिळतो. हां, पटकन खुसली जाते. ओके. तर आपल्याला मंगळाचं मार्गदर्शन तर होतच राहणार आहे. तर तुम्ही ब्लॉग पण एन्जॉय करा. चला तर आता परत एकदा मळ्यांमध्ये ट्रॅक्टर फिरवले जात आहेत जेणेकरून आपल्याला दाढ लावताना हाताला चांगला मऊपणा मिळावा असतात. जसं मंगळाचा बोलला आपल्याला त्याचप्रमाणे आता परत एकदा ट्रॅक्टर चालू केलेले आहेत. आणि आता पाईप चेंज केला आहे आपण. ह्या मळ्यात आता पाणी चालू होतं, आता त्या मळ्यात परत टाकलेलं आहे. आणि माती बघा कसली झाली आहे. इथे काकीनं विचार काम कसं चाललं विचार. काकीनं तुम्ही कशा विचार. काकीनं विचार चहा आणू काय तुम्हाला विचार. चालेल बोल चालेल. आपला रणांगणात उतरलाय माणूस. आता आहे ना हा माळ थोडा सुकत होता, म्हणजे पाणी आहे ना जास्त खेचत होतं मातीमध्ये, त्यामुळे परत एकदा ह्याच्यात पाणी चालू केलेलं. पण आता इकडच्या साईडला आहे अजून पाणी, इकडे पाणी सुकलं आहे. आणि आत्ता तरी पण आम्ही हा माळ सोडला. आता बघूया कसं काय. आवला वर घे. आपला तिथे झालेला आहे तुम्हाला दाखवतोच. आणि हे बघा तुम्हाला बोललो ना तसंच हे बघा पाणी त्या साईडला आहे, इकडचं हळूहळू सुकतं आहे. हे बघा ह्या माळ्यात पण पाणी हळूहळू सुकायला लागलं आहे. आणि आपला आशू पण एकदम खतरनाक असा प्रयत्न करतो पाणी लावण्यासाठी. शुभी पडशील. आणि हा पाहू शकता आपला पहिला मळा जो आहे तो पूर्णपणे लावणी लावून झालेला आहे. तर त्याच्यानंतर आता तो घेतला नाही आहे, मग माझ्यामध्ये तोच घेतील. मग हा बघा व्ह्यू बघा भाई, व्ह्यू बघा काय झाला बघा. असं जर राणीमान बघायचं असेल आणि एन्जॉय करायचं असेल ना तर भाई जन्म कोकणातच घ्यावा लागतो, एकदम भारी. तर मित्रांनो थोडासा कॅमेराचा प्रॉब्लेम झाला आहे, हँग का मारतं मला पण माहिती नाही नेमकं. आता तरी बारा नीट झाला आहे. आता तुम्हाला बोललो जसं की ही जरा सुकत होती, म्हणजे पाणी जास्त खात होतं मातीत, तर म्हणजे पाणी जास्त ओढत होती माती. तर त्याच्यामध्ये आता परत पाणी आपण सोडलेलं आहे. आता परत ह्या कोटीत परत पाणी चालू केलं आहे. तिकडची कोटी बघा सुरुवात पण झाली. बघूया आता चला.